जय भारत, जय संविधान, जय भीम। आपण पाहत आहात IB7 न्यूज। मी प्रगती। बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमची। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे। आज जन्मभूमी, कर्मभूमी, चैत्यभूमी, दीक्षाभूमी, क्रांतीभूमी तसेच शौर्यभूमी अशी नावे आपण ऐकतो। अशीच एक भूमी जी दिल्ली येथील 26 अली रोड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्युझियम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यात होते ती ऊर्जाभूमी व्हावी अशी ही भूमी। जय भारत, जय संविधान। नमस्कार, मी उत्तम वानखडे, संपादक IB7 न्यूज। एक महत्त्वाची स्टोरी घेऊन येत आहोत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आहे। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतात नव्हे संपूर्ण जगामध्ये आपल्या विद्वत्तेनुसार प्रसिद्ध आहेत। सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेब आज संपूर्ण विश्वामध्ये आहेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी आहे। दी प्रॉब्लेम ऑफ रुपीजमुळे बाबासाहेब जे प्रसिद्ध आहेत जगामध्ये आणि त्यांच्या सोशल आणि धार्मिक चळवळी, मानवतावादी चळवळी ह्या संपूर्ण जगाने अनुभवल्या आहेत। अशातच त्यांचे जे स्मारक आहेत ते स्मारक भारताबाहेर सुद्धा आहेत। अनेक स्मारकांना पाश्चिमात्य लोकांनी, विदेशातील लोकांनी भेटी दिल्या भारतामध्ये। त्यांच्या स्पेशल बाबासाहेबांवर PhD सुद्धा वेगवेगळ्या विषयात लोक करत आहेत। असंच एक स्मारक, ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला तर महूमध्ये स्मारक आहे। तर बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्रामध्ये अनेक बाबासाहेबांचे स्मारक आहेत, चैत्यभूमी, दीक्षाभूमीला घेऊन। तर महाराष्ट्राच्या बाहेर एक मोठं स्मारक जे आपण म्हणू शकतो दिल्ली, या देशाची राजधानी दिल्ली, या दिल्लीमध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, जे म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये जे काही दडलं आहे अजूनही आंबेडकरवादी खूप सारे दिल्लीला जात आहेत। मात्र काही टक्केच लोकांनी हे दिल्लीचं जे डॉक्टर आंबेडकर मेमोरियल आहे, हे म्युझियम आहे, हे पाहिलं आहे। मात्र आत्ताच गेल्या आठवड्यात या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जे एक युवक आहेत, ज्यांना नुकताच समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे, असे रवी भाऊ पौरकर, ज्यांनी पुश इंडिया पुशमध्ये आपलं प्रावीण्य दाखवून त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्युझियम आहे त्या म्युझियमला भेट दिली। काय काय त्यांनी तिथं बघितलं आणि काय त्यांच्या त्या संदर्भामध्ये मत आहेत आपण जाणून घेऊया आणि जनतेला काय आव्हान करतायत ते। भाऊ जय भीम। जय भीम, जय संविधान। काय म्हणताय, तुम्ही दिल्लीला गेले होते, दिल्लीला गेल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की हे म्युझियम तुमच्या कसं लक्षात आलं? मी याच्या अगोदर पुण्याला गेलेलो आहे। पुण्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे म्युझियम आहे ते मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्या म्युझियममध्ये सर्वच जे बाबासाहेबाचे वस्तू असतील, बसाचे सोफे असतील, झोप्याचा बेड असेल किंवा इतर काही वस्तू तिथे सर्व पाहिलेलं आहे। पण ते ऑफलाईन वस्तू आहेत। पण या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर मी एक न्यूज पाहिलेली होती की काही दिवसांपूर्वी हे म्युझियम फेसबुकला एक व्हिडिओ आला होता आणि तो पाहिला मी आणि त्या व्हिडिओला पाहून असं वाटलं की या म्युझियमला आपण आवश्यक भेट दिली पाहिजे, म्हणून मी दिल्लीला गेलो आणि या म्युझियममध्ये भेट दिली। आणि त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर मी पाहिलं अलीपूर 26 रोड दिल्ली विधान भवनजवळ हे स्मारक आहे। पूर्वी बाबासाहेब मंत्री असताना त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि ते बाबासाहेबांचं स्मारक होतं आणि भारत सरकारने ते स्मारक आता म्युझियमच्या रूपामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि ते जगातलं पहिलं म्युझियम असं आहे, मेमोरियल असं आहे की त्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांचा जो साठा आहे, जीवनातला जो जीवनामध्ये जे संघर्ष आणि जे काही फोटो असतील किंवा त्यांची जे भाषणं असतील, व्हिडिओ क्लिप असतील, ऑडिओ असतील, ते सर्व जे तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत ते त्या म्युझियममध्ये मिळणार आहेत। मी स्वतः बघितलेले आहेत आणि ते म्युझियम जगातलं सर्वात मोठं म्युझियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं। जगातलं सर्वात मोठं म्युझियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अलीपूर 26 अलीपूर रोड इथे, तिथंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं परिनिर्वाण झालं होतं आणि त्या अलीपूर रोडला हे म्युझियम
तर त्या म्युझियममध्ये मला वाटतं की आपण जे पाहिलंय तर बाबासाहेबाच्या वापरातल्या वस्तू ज्याप्रमाणे इथं चिंचोलीला आहेत नागपूर, ज्याप्रमाणे तुम्ही पुण्याला पाहिल्यात त्याप्रमाणे दिल्लीच्या त्या म्युझियममध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापराच्या काही वस्तू तुम्हाला आढळल्या का? वापराच्या वस्तू आवश्यक आहेत तिथं. वापराच्या वस्तू खूप कमी प्रमाणात आहेत. पण जेही काही समजा तुम्हाला जगात बाबासाहेबाचे असे काही फोटो आहेत की ते कुठंच मिळतील नाही, ते त्या मेमोरियलमध्ये 3D मध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे त्या मेमोरियलमध्ये तुम्हाला बाबासाहेबाचे भाषण, तुम्ही कोणतंही भाषण टाका बाबासाहेबाचं, तिथं मोठमोठाले LED स्क्रीन लागलेले आहेत. त्या स्क्रीनवर आपण टच करायचं आहे आणि पाहायचं आहे. तुम्हाला फोटो पाहायचे असतील फोटो पाहू शकता, आणि तुम्हाला जर भाषण पाहायचे असतील भाषण पाहू शकता. म्हणजे केव्हाचही तुम्ही बाबासाहेबाचा कार्यकाल कोणताही पाहिला, जन्मापासून तर महापरिनिर्वाणपर्यंत तुम्ही तो पाहू शकता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आधारित असं हे जे म्युझियम आहे, बाबासाहेबांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्यासंदर्भातलं त्यांनी सांगितलंय की अशा स्क्रीन आहेत की तुम्ही टच करा आणि बाबासाहेबांच्या त्या विषयाला घेऊन जे काही साहित्य असेल ते साहित्य तुमच्या समोर ओपन होते. इव्हन मी हे सुद्धा ऐकलं आहे की तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू आहे, जो आता मॉडिफाय आहे, आपण त्याला काय म्हणू, AI पद्धतीनं बनवलेला, आता टेक्निकल आहे, AI पद्धतीनं बनवलेला जो पुतळा आहे ज्याला आपण रोबोट म्हणू, AI टेक्निकनं, की बाबासाहेब त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतायत, हालचाल करताना दिसतायत, बोलताना दिसतायत, असा तो रोबोट. मला वाटते अमेरिका, आपल्या इंग्लंडच्या कंपनी का अमेरिकेत, काय वाटतं तुम्हाला, तो रोबोट तुम्ही पाहिलाय का? आवश्यक, मी तो रोबोट पाहिलेला आहे. आणि तो रोबोट इंग्लंडनी बनवलेला आहे आणि तो 1 कोटी रुपयाचा रोबोट आहे. आणि तो जगातला पहिला असा रोबोट आहे बाबासाहेबाचा पुतळा, आपण साध्या भाषेत म्हटलं तो पुतळा जो आहे बाबासाहेबाचा, तो तिथं त्या ठिकाणी भाषण करतो आणि सेम टू सेम बाबासाहेबाच्या आवाजामध्ये त्या पुतळ्यामधून आवाज निघतो आणि तो हालचाल करतो. ते सर्व ते मी त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं आणि मला अक्षरशः असा माझ्या शरीरावर असे काटे आलेले आहेत की तो ज्यावेळेस पुतळा पाहायला, मी तो स्टॅच्यू पाहिला आणि बोलताना भावावर असे काटे आलेले आहेत की तो ज्यावेळेस पुतळा पाहायला, मी तो स्टॅच्यू पाहिला आणि बोलताना बाबासाहेबाचं भाषण ऐकलं मी त्या ठिकाणी. जे लोकसभेमध्ये बाबासाहेबांनी संविधान सोपल्यानंतर, संविधान दिल्यानंतर या भारताला ते भाषण केलं होतं, ते भाषण हुबेहूब त्या ठिकाणी सांगतात. तर अक्षरशः अंगावरती काटे आले होते की खरोखर बाबासाहेबांनी, हा पुतळा जर असा बोलतोय तर बाबासाहेबाचं भाषण ऍक्च्युअली मध्ये रिअलमध्ये कसं असणार. म्हणून मी त्या ठिकाणी भाऊक झालो थोडा 5 मिनिटासाठी आणि तो पुतळा पाहिला. त्यानंतर मी सर्वच त्या म्युझियममध्ये बाकी वस्तू आहेत ते पण पाहिल्या. बरंचसं काही पाहायचं काय आहे तिथं. आम्ही अभागी, आमची पिढी अभागी म्हणावी की आम्ही प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिलेले नाहीत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोबोट जो बोलता आहे, त्या बोलत्या रोबोटचं जर हे चलचित्र पाहिलं तर अंगावर शहारे येतात असं पोहरकर यांनी म्हटलं आहे. जर बाबासाहेब प्रत्यक्ष पाहिले असते आणि प्रत्यक्ष बाबासाहेबाच्या त्या वेळेस जर आम्ही असतो तर आम्हाला नक्कीच बाबासाहेबाचा प्रत्यक्ष जो काही स्पर्श आहे, प्रत्यक्ष बाबासाहेबाचे जे काही भूमिका आहेत हे आम्हाला अनुभवाला आल्या असत्या. आज त्या म्युझियममध्ये, दिल्लीच्या त्या म्युझियममध्ये हे जे काही चलचित्राच्या माध्यमातून जे आता पवरकर यांनी सांगितलंय की तुम्ही टच करा, ते थिसीस तुमच्या समोर येते आणि तो टच केल्यानंतर तुम्हाला जर वाटेल असेल की बाबासाहेबांनी या भाषेमध्ये हा थिसीस त्यांच्या शब्दामधून वाचायचा, अशी सुद्धा त्याच्यात काहीतरी पद्धत असू शकते काय? बिलकुल बिलकुल. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या LED स्क्रीन आहेत, बाबासाहेबांचे फोटो आहेत, स्टॅच्यू आहेत. तुम्हाला आता नुकतंच सांगायचं म्हटलं तात्पुरतं तर काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे, त्या ठिकाणी तो काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा फोटो आणि स्टॅच्यू आहेत. आणि त्या ठिकाणी एक QR लागलेला आहे, QR कोड. आणि आपल्या मोबाईलमध्ये ते ऍप डाउनलोड करावं लागते आणि ते QR वर स्कॅन केलं आपण की ऑटोमॅटिकली ते सर्व आपल्याला हिस्ट्री पूर्ण सांगत राहते की बाबासाहेबांनी 1935 मध्ये काय केलेलं आहे, काळाराम मंदिराची चळवळ कशी राबवलेली आहे, हे सर्व त्या ठिकाणी जेवढेही त्या ठिकाणी LED स्क्रीन आणि जेवढे स्टॅच्यू वगैरे आहेत लागले त्या ठिकाणी QR आहे. म्हणजे तुम्हाला कोणी सांगणारा नसतानाही तुम्ही माहिती करू शकता की बाबासाहेबांनी या तारखेला 1935 1932 मध्ये काय केलेलं आहे, हे सर्व तुम्हाला डिटेल त्या असू शकते का? बाबासाहेबाचं धर्मांतराचं भाषण त्या पुतळ्याच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो, असं होऊ शकते का? आहे का त्यामध्ये क्लिप वगैरे काही? बिलकुल बिलकुल. आपण बाबासाहेबाचे सर्व जर पाहिलं तर 1920 पासून तर जेवढेही किंवा भाषणं असतील, लंडनला गेले असतील, तिकडून परत आले असतील,
किंवा बडोदराला ते आपण नोकरीवर पाहिले होते, नोकरीवरून ते बाबासाहेब घरी जातात आणि रेल्वे स्टेशनवर बसतात, ते सर्व स्टॅच्यू आपण तिथं आहेत आणि जगात कुठं न मिळणारे फोटो त्या ठिकाणी आहेत. शायदच कोणाजवळ असतील, कारण की गव्हर्नमेंटनं ते खूप मेहनतीनं बनवलेलं 100 करोड रुपयाचं ते म्युझियम आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसणार आहे. जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनी तर त्या ठिकाणी जावंच, मात्र आपण तिथं गेल्यानंतर काय आवाहन करताय, जनतेला काय आवाहन कराल की या म्युझियमच्या संदर्भात? मला असं वाटते, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो आणि ते म्युझियम पाहिलं, मला असं वाटलं की मी फक्त चैत्यभूमीवर गेलेलो, नागपूरला गेलेलो, इतर महाराष्ट्रातले म्युझियम पाहिलेले आहेत मी सर्व, पण दिल्लीमध्ये एवढं म्युझियम असू शकते आणि बाबासाहेबांचं नाव एवढं मोठं, तर मी भावूक झालो. आणि मला असं वाटते, मी त्या ठिकाणी त्या जिथं म्युझियम मध्ये एंट्री करतात त्या ठिकाणी मी विचारणा केली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून आणि बहुतेक विदर्भातून खूप कमी लोक येतात या म्युझियमला भेट द्यायला. तर मला असं वाटते की बुलढाणा जिल्हा किंवा विदर्भ, महाराष्ट्रातून प्रत्येक आपण जन्माला आलो बौद्ध धर्मामध्ये आणि प्रत्येक बौद्धांनी तिथं जायला पाहिजे आणि म्युझियमला भेट द्यायला पाहिजे, कारण की इतकंही अवघड नाही आहे. दिल्ली जवळच आहे, प्रत्येक बौद्धांनी जाऊन तिथं भेट द्यायला पाहिजे. जशी आपण नागपूर चैत्यभूमी देतो भेट आणि महूला देतो, तशीच आपण त्या ठिकाणी भेट देऊन आपण सर्व ते म्युझियम पाहायला पाहिजे. ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण म्युझियम पाहू त्यावेळेसच आपल्याला बाबासाहेबांचे आचार विचार सर्व हे जे बाबासाहेबांना संघर्ष केलं मानव जीवनासाठी, ते संघर्ष आपल्याला सर्वांना लक्षात येणार. ज्याप्रमाणे दीक्षाभूमी असो, चैत्यभूमी असो, औरंगाबादचं नामांतरासाठीचा प्रश्न असो किंवा भीमा कोरेगावचा लढा असो, आंबेडकरी समूह ज्याप्रमाणे अशा भूमींना क्रांतिकारक भूमी ही ठरवते आणि त्या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येनं वाढ होत आहे त्या अनुयायांमध्ये या ठिकाणी जायला, या स्मारकावर जायला. तशा प्रकारचं अलीपूर रोडवरील दिल्ली 26 अलीपूर रोडवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्युझियम आहे, ते म्युझियम सुद्धा एक परिवर्तनाचं आणि क्रांतीचं केंद्र बनलं पाहिजे, हे आजच्या या मुलाखतीमधून समजते. विदर्भातील विशेष आंबेडकरांनी त्याकडे लक्ष द्यावं, तिकडे जाऊन भेट द्यावी. दिल्लीला जाणारे खूप लोक आहेत, मात्र म्युझियमकडे जाऊन तिथं ती भूमी क्रांतिकारक भूमी बनवावी, अशी IB7 न्यूज कडून आणि समाजभूषण रविभाऊ पोर कडून आम्ही या ठिकाणी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद भाऊ. जय भीम. धन्यवाद.